याच्या व्यतिरिक्त काही नाही, एवढ्यासाठी बोलून राहिलो. मग ते प्रवचन ऐकलं की आबा प्रदक्षिणा आम्ही पंढरपुरात प्रदक्षिणा करू. मग प्रदक्षिणा करायला गेले की वैजापूरकर बाबा दत्त घाटावर बसेल दिसत, तो कोट जुना तसा कोट काढत बाबा. कोट काढला ती अशी बाई काढायची कोटाची, त्या बाई त्याच्यात कुट्टूक कुट्टूक, त्या कोटाच्या कॉलरीत कुट्टूक, कोटाच्या बाईत कुट्टूक उवा मारत. म्हणजे त्याच्यासारखं अजून गाठ्यात विद्वानच नाही. ते बाबा बोला उवा मारत. मग आबा आम्हाला सांगत किंवा मी त्याच्या हातातला कोट घेतला म्हणे, किंवा दाखवा बाबा मी मारतो उवा, मी मारतो तुला मारतो उवा म्हणे, बाप नाही लागणार ना. आम्हाला जुन्यापासून जे म्हणजे क्रांतिकारक आहे, एकदम असं ऐकून घेतलं. त्यांना अडवायचं होऊन नाही, पण आपल्या प्रश्न तर नीट होऊन नाही. म्हणजे मी मारतो तर पाप होईल, तुम्ही काय करून राहिले? मी म्हणलं पण मी मारतो तर तुम्ही काय म्हणलं पाप लागेल, तुम्ही मारून राहिले. बाबा तुम्ही मारता तुला ब्रह्मज्ञान झालं काय? मला बोललाय माझ्या हातून मिली तर मुक्त होईल. ते काय आत्मविश्वास आहे. महात्म्यानं कळलं ते आपण टाकलं त्याला पाप लागलं असं म्हणायचं, पाप नाही लागायचं. मी महात्मा आहे, मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. रघुनाथ गुरुजी चालू प्रवचनात असे बसेल असं कोणाला झालं ब्रह्मज्ञान हातवर करा, हा पठ्या करते म्हणून हातवर काय हे गुरुचं काम. याच्यात संमिश्रित व्हावं शिष्याने. आमच्या गुरुची गाडी, आमच्या गुरुची दाढी, आमच्या गुरुचं बंगला, आमच्या गुरुचा ते काय ते आता कोणी साधारी घेऊन जात नाही. गुरुचं काम आहे ज्ञान, शिष्याचं काम आहे त्या ज्ञानाशी संबंधित. बस त्या पद्धतीनं दान किती द्यायचं, आपल्याला काहीही झळ लागणार नाही, धक्का लागणार नाही, अशा पद्धतीनं दानाचं विधान आहे. बस हीच पद्धत आहे. दानाचं विधान एवढं आहे, तुम्हाला काहीही टेन्शन येऊ नये. तुमच्या कमाईतला जो भाग गेल्यावर तुम्हाला लोड येऊ नये की आता संध्याकाळी काय खा, उद्या काय करा. एवढंच शास्त्राने दान करायला सांगितलं. मी एवढं बारकाव्यानं सांगतो तुम्हाला, तेव्हा आश्रमच गरीब केला आपल्या, त्यामुळे काही उपाय नाही. आता मला फोन आला 5 मिनिटाच्या आधी, प्रवचन सुरू व्हायच्या आधी गाडेगाववरून बाबू पाटील त्यांचा फोन आला की बाबा उद्या स्लॅब टाकणार ना. म्हटलं हो, मग देऊ का टँकर पाठवा. मी देवाला हातच जोडले. म्हटलं का आहे म्हणलं, हा काल मी ते काढा तेच समजा ते तर भरलं आला ना, उद्या स्लॅब आहे ना. मी म्हटलं हो, मग देऊ का आणू. म्हटलं बाबा ते तुमचं लागेल आहे कुठं, आमचं सगळं भरेल आहे, आमचं पाणी भरायला काही नाही. तुम्ही यशाना मिळच आता कशात काही पिऊन टाका का पाणी. एवढं नाही, स्लॅब पूर्ण टाकणं झाल्यावर, पूर्ण रिकामं झाल्यावर आम्ही घेऊन जाऊ. पूर्ण झाल्यावरच काय करू, आम्ही घेऊन जाऊ. आता ती सहज म्हणून राहिली की नाही. म्हणजे एकदम भाषेत बोलायला झालं तर बोकड्यात मांडली तर फक्त काटायला काय अडचण आहे समजा. तशीच कालच्या कीर्तन करायला बोललो नाही आपण. तर मी त्यांना लगेच म्हणलं तुम्ही तुम्हाला फक्त तेलाचे पैसे देईन. असं ना, मग नाही आणत. इथले तुम्हाला आणा काय लागून राहिलं म्हणे. हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना माहित आहे की या दोन्ही ट्रीपचे भाडं तर नाही, पण तेलाचे पैसे सुद्धा घेतले नाही तरीही आपण जगू शकतो. आपण काही बँकेचे कर्ज बाजारी होत नाही, तेवढं देण्याची इच्छा करायची. पण त्यातही कंजूसपणा कराल तर मग देव नाही बरं पाहिजे. जेवढे आपली शक्ती आहे सहज देण्याची तेवढं दिलं गेलं पाहिजे. मग चतुर्मासाच्या समाप्तीची पंगत पक्की आहे हो, ते तशीच पक्की आहे. नाही माणसाने एवढं फक्त तेवढ्यासाठी बोललो म्हणून ती पुरी पक्की आहे, जशीची तशीच आहे. तुम्ही थोडेसे हसावं म्हणून बोललो, नाही दुसरं काही कारण नाही. तर काय विषय होता म्हणला, एकादशी परम तस्य नस्या द्वादश वार्षिकी. तुम्ही जर दशमीने युक्त एकादश धरली तर 12 वर्षाच्या एकादशा फेल होतात तुमच्या. 12 वर्ष जेवढं तुम्ही पुण्य करेल अशी जेव धरत. हे पूर्व पुराणातही आहे, नारदीय पुराणातही आहे आणि विष्णू रहस्यातही हा श्लोक असाच तिन्ही ग्रंथांमध्ये 12 वर्षाचं पुण्य राहतं. अजून यही कृता दशमी विद्यामोहेन मानवैहि ते गता नरकं घोरम युगानामेक सप्ततिम. जर दशमी विद्या एकादश तुम्ही धरली, सूर्योदयाला दशमी आहे अशी एकादश तुम्ही जर धरली तर विष्णू रहस्य म्हणते युगानाम एक सप्तती. एक सप्तती, सप्तती म्हणजे किती बरोबर
कधी सप्तती ही ना संस्कृतचं खूपच क्वचित झाले हो माणसं. आज त्या स्वामी शाळेचे गुरुजी आले त्यांच्याकडे, स्वामीच ना, हा त्याचे संस्कृत नवीन आहे, येतात संस्कृत बोलायला लागलो आम्ही. एकदम छान आहे, तयारी चांगली त्यांची. आम्ही संस्कृत मध्ये बोलत होतो दोघे जण, क्वचित भेटतात. ते लातूरचे, तिथून इथं या लागलं. मग इकडे एकही मायकाला भेटला नाही संस्कृत शिकवायला. गोड भाषा आहे. सप्तती इत्युक्ते कधी 70. सप्तती म्हणजे किती? आणि एक सप्तती म्हणजे एक अक्षर. द्वासप्तती, त्रिसप्तती, चतुर्सप्तती, पंचसप्तती म्हणजे करून म्हटल्या. षट्सप्तती, सप्तसप्तती, अष्टसप्तती, अष्टसप्तती, नवसप्तती, 79. 79 असं म्हणा किंवा नवसप्तती म्हणा. एक सप्तती म्हणजे एकाहत्तर. 71 युग तुम्हाला नरकात राहावं लागते दशमी विद्या एकादश घडली. मग शिबिर घेण्याजोगती गोष्ट आहे की नाही? हे आपण काय बोललो होतो किंवा काकडीन दही एकत्र खाल्लं तर ताक येते. काकडीन दही एकत्र खाल्लं तर काय होते? ताक येते. तेल तूप एकत्र खाल्लं तर डोकं जरासं भन बनते, तर ठीक आहे, काही अडचण नाही. पण काढलं तूप एकत्र खाल्लं तर कोळ होते, नाही म्हणून नाही खायचं. आता शिबिर घ्यायचं जरा तोटा जास्त आहे ना. जर काही जास्त नुकसान असेल तर विचार केली जाते. दशमी विद्या एकादशचा तोटा काय? 71 युग तुम्हाला नरकात राहावं लागून राहिला. मग त्यामुळे त्याचा विचार करायला पाहिजे. तो या श्लोकात केला, जो प्रवचनाला घेतला. पुढे दशमी वेद संयुक्ता मुकोशैका दशंकिल संवत्सर कृते नेह नरो धर्मेन मुच्यते. एका ठिकाणी विलास ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की दशमी विद्या एकादश जर तुम्ही धरली, संवत्सर कृते नाही नरो धर्मेन मुच्यते. संवत्सर 1 वर्ष. 1 वर्ष तुम्ही जेवढं पुण्यकर्म कराल ते पुण्यकर्म तुम्हाला तिथून पुढे लागत नाही. ते पुण्य तुमचं वाया जाते एक एकादश जर चुकीची धरल्या गेली तर, असं वर्णन आहे. पुढे गरुड पुराणात आहे, विद्याम एकादशीम विप्रास त्यजन्ते तां मनीषिणः तस्याम उपोषितो याति दारिद्र्यं दुःखमेव च. गरुड महाराज तर म्हणतात, अशी जर एकादश तुम्ही चुकीची तुमच्याकडून धरल्या गेली तर तुम्हाला दारिद्र्य आणि दुःख प्राप्त होते. आता दारिद्र्य आल्यावर जगातलं कोणतंच दुःख असं नसते की जे भोगायचं आहे. असं म्हणतात, देवानं मरण द्या पण दारिद्र्य देऊ नये. पण आता देव तेच देते जे तुमच्या प्रारब्धात आहे. काय द्यायचं काय नाही द्यायचं ते देव काही वेगळं ठरवत नाही. देव प्रारब्धामध्ये हस्तक्षेप तेव्हा करतो ज्यावेळेस तुमचं पुण्य होतो. पण देव तुम्हाला विशेष सवलत देते. तुमच्या प्रारब्धात काही असते, तुम्हाला भोगायला काही वेगळं देते. पण आठवलं मी एकदा सांगितलं होतं, प्रारब्ध आणि अदृष्टातला फरक आहे का लक्षात? प्रारब्ध आणि अदृष्ट. प्रारब्ध म्हणजे काय? जसं तुमचं कर्म ते तुम्ही भोगता, याला काय म्हणतात? प्रारब्ध. पण जे तुमचं कर्म नाही ते तुम्ही भोगता, ते तुम्ही भोगत नसता, ते संत भोगतात फक्त, त्याला म्हणतात अदृष्ट. ज्ञानोबारायांना लोकांनी खायला सुद्धा दिलं नाही. मग खायला न भेटणं हे पापाचं फळ आहे का पुण्याचं फळ आहे? पापाचं फळ आहे. मग ज्ञानोबारायांनी पाप कधी केलं? कारण पाप होतं म्हणून खायला दिलेलं नाही. मग मी असं केलं, एक दिवस म्हणलं आपल्याला काय माहिती, ज्ञानेश्वर महाराज जाऊन विचारून म्हणलं. मी गेलो गेले समदेव मुंडकर टेकवलं. ज्ञानोबारांना विचारलं, म्हणलं महाराज तुम्ही पाप कधी केलं? तुम्हाला लोकांनी खायला नाही दिलं. ज्ञानोबारांचा पापाचा तो सोड, मी पुण्य कधीपासून करतो मला हे आठवत नाही. तर पाप तर कधीच नाही. माझ्या सत्यवादाचे वाचा केलिया बहुत कल्प. ज्ञानोबारा म्हणतात बहुत म्हणजे कितीवर किती शून्य, बहुत त्याचा अंत नाही. एवढ्या याच्यापासून मी सत्यवादाचं तप करतो, म्हणजे पाप तर मी कधी केलंच नाही. आणि मग खायला नाही भेटलं, ते झोळी फाडली, लोकांना मारलं, शेण टाकला अंगावर, हे काय? हे अदृष्ट आहे, तुमच्या नशिबात नाही. पण देव जगाला आदर्श स्थापन करण्यासाठी कधी कधी आपल्या भक्ताईला नसलेलं त्याच्या नशिबातलं दुःख देऊन टाकते. तुमच्याजवळ नाही दुःख, तुमच्या नशिबामध्ये ते नाही, पण भगवंत तुम्हाला आवडीनं अशा प्रकारे देऊन टाकतात. घ्या तुम्ही, हे काही अडचण नाही. कारण जगाला आदर्श दिसते ना की अशाही परिस्थितीमध्ये परमार्थ करता येऊ शकतो, म्हणून त्याला आदर्श म्हणतात. पण प्रारब्ध जे आहे ना, प्रारब्ध ते तुमचं माझं आहे. हे कर्म जे तुम्ही केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते कामपूस नाही करू शकत, कारण ते तुम्हीच केलेलं आहे. ते देवानं तुम्हाला दिलेलं नाही, ते तुम्ही केलेलं आहे. पण तुम्ही जर उत्तम भक्त असाल तर भगवंत तुम्हाला त्यातही मदत करतात. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण.
जाण म्हणजे समजा भक्ताला नाही, ते तुम्ही जर अट्टल नाम धारक जर असाल ना, तर तुम्ही तुमच्या प्रारब्धात काय तुमची कुंडली काय त्याला नामच सोडून द्या. माझं नेहमी म्हणणंच असते, सुविचार ध्यानात ठेवा, अखंड नामस्मरण करणाऱ्यानं कुंडल्या फाडून टाकाव्यात. काय बोललो? अखंड अखंड म्हणजे काही एकदम तुकाराम महाराज सारखं आपल्याकडून होणार नाही, पण भरपूर जमेल तेवढं जास्तीत जास्त जो भरपूर नामस्मरण करते त्यानं कुंडल्या घरी जाताबरोबर काढायच्या, शंटर फाडून टाकून फेकून द्यायच्या. त्याचा कुंडलीचा काहीच संबंध राहत नाही. भगवंत ढवळाढवळ करू शकतात. चला, तर असे पाप, दारिद्र्य ज्याला प्राप्त झालं, शास्त्र म्हणते त्याला जगातलं कोणतंच दुःख भोगायचं बाकी राहिलेलं नाही. तसं दारिद्र्य तुम्हाला येते जर तुम्ही दशमी विद्या एकादश धरली तर. पण आनंदाची गोष्ट आहे, आपल्याला व्यास महर्षींनी उपाय सांगितलं, चुकून जर अशी एकादश धरल्या गेली तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं. हा आरंभालाच आपण श्लोक म्हणून गेलो. एवढं जरी केलं तरी तुम्हाला त्या पापाची प्राप्ती होणार नाही. तिथे तुम्ही एकादशी कशी धरतात काय जरा काही माहिती सांगा त्याची. सांगितली ना, 2ची सांगितली ना, नाही ना, अजून सांगा ना. कोणाकोणा एकादशी सांगितली, कामदा सांगितली, अजून गुरुचिनी सांगितली. आज वैशाख शुद्धातली, वैशाखातली पहिली एकादश, त्या एकादशीचं नाव आहे मोहिनी एकादश. वैशाखातली कृष्णातली एकादश आहे ती अपरा एकादश. मोहिनी एकादश आहे वैशाख शुद्ध पक्षातली. तर ही जी एकादश आहे या एकादशीची कथा शास्त्रामध्ये अशी वर्णन येते, असं वर्णन येते की कथित कथा आहे. युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला विचारलं आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिरा मी तुला ती कथा सांगतो की जी कथा प्रत्यक्ष वशिष्ठांनी प्रभू श्री रामचंद्रांना सांगितली होती. रामचंद्रांनी वशिष्ठांना विचारलं होतं की प्रभू माझं अंतःकरण पूर्वीच्या दुःखांचं चरवण करीत राहते. प्रभू रामचंद्रांच्या जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यावेळेस विश्वामित्र आले होते ना त्या यज्ञाच्या सुरक्षेसाठी रामप्रभूला बोलवायला, तर प्रभू रामचंद्रांनी वडिलांचा अवमान केला होता, अशी कथा आहे. प्रभू रामचंद्रांना दशरथाने बोलावणं पाठवलं की म्हणा शिपाई सांगितलं जा रामाला बोलावून घेऊन ये. रामपूरहून सांगितलं जा पप्पाला सांगत मी नाही येत. अपमान नाही झाला. रामप्रभू सारख्या व्यक्तीकडून अशी घटना म्हणजे खूप मोठी अशा प्रकारची घटना आहे, तर सांगावा ना मी नाही येत. मग मी नाही येत म्हणल्यावर जबरदस्तीनं आणलं आणि आणल्यापासून जावोच तो एक ग्रंथ निर्माण झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे योग वासिष्ठ. त्यात सुरुवातला थोडेसे विश्वामित्र बोललेले आहे आणि नंतर सगळं वशिष्ठांचं बोललं. कारण रामप्रभू वेगळंच बोलत. दशरथ म्हणत मी तुला युवराजपदी घोषणा करीन, मला राज्य जर देत असाल तर मी आत्महत्या करेन. माझ्या अंतःकरणात ही जी व्यथा आहे हे जगत दुःखदायक आहे. या जगामध्ये कोण्याच रूपानं मला सुखाची प्रतीती होत नाही आणि जगातलं मोठ्यातलं मोठं ऐश्वर्यही मला सुख देत नाही, त्यामुळे मला राहावं वाटत नाही. या जगताचं सत्य स्वरूप का परमात्म्याचं सत्य स्वरूप सांगून माझं दुःख घालवा, अन्यथा मी आत्महत्या करतो. असं कोण म्हणायला लागले? प्रभू रामचंद्र. त्यावेळेस वशिष्ठ विश्वामित्राला म्हणतात जरा सांगा जरा याला काही. काय म्हणले? सांगा जरा याला काही. विश्वामित्राने थोडस सांगितलं एवढं तेवढं आणि लगेच म्हणले तुम्हीच सांगा. लगेच काय म्हणले? तुम्हीच सांगा. का म्हणा तुम्ही रामाचं समाधान नाही करू शकत काय? करू शकतो, पण दुसऱ्याचा शिष्य दुष्ट बुद्धी उपदेशू नये. तुला बरोबर महाराज म्हणतात दुसऱ्याच्या शिष्याला दुष्ट बुद्धीने उपदेश करू नये. बुद्धी चांगली असेल तर मग काही अडचण नाही, पण दुसऱ्याच्या शिष्याला दुष्ट बुद्धीने उपदेश करायचा नाही. पण आता गुरुचा एवढा महापूर आहे की शिष्याला नेमकं काय सांगायचं ते त्याचाही पता नाही. पण त्या सावरबांचं एकलं घरी गेले जे सांगतात नाही ते बरोबर तत्वज्ञानाला धरून असते, पण कोणी म्हणते ते एकापेक्षा धरत नाही. खरं मग गेलं समजा वाय. आता हे एवढं सगळं काय करायचं? जीव काय तो कसा भेटते देवाले हे सगळं बरोबर आहे. तुम्हाला कसं हे सगळं सांगतात, तुम्हाला एकादशच धरत नाही म्हणल्यावर त्याचं जर दंडकच नाही तर मग काय केलंय? म्हणजे एकादश जर धरू नये असं सांगत असतील तर मग काय? मग एकादश मला ते धरत नाहीत का धरूच नाही असं म्हणतात, नेमकं काय काही माहित नाही. पण बरेच जण महाराज
नाही, दंड काय स्वेच्छा तुम्ही मेले तरी धरा. याच्यानंतर जेव्हा यज्ञकर संस्था काही करा, पण एकादश शास्त्राने म्हणलं त्या पद्धतीने तुम्हाला त्या सवलतीत बसेल अशा पद्धतीने तुम्हाला करावीच लागेल. तर दुसऱ्याच्या शिष्याला उपदेश नाही करू. विश्वामित्र रामप्रभूला उपदेश नाही करत. हा तुमचा शिष्य वैशिष्ट आहे, तुम्ही सांगा. मग पूर्ण ग्रंथच निर्माण झाला, त्या ग्रंथाची निर्मिती झाली. पुढचा तो खूप विषय वेगळा आहे, त्या ग्रंथात खूप तत्वज्ञान आहे, आपल्याला ते नाही सांगायचं. तसे बरेच प्रश्न आहेत. तो प्रभू रामचंद्र वशिष्ठाला विचारतात, प्रभू आता चांगला आहे, सीता आलेली आहे, मी राज्यावर स्थानापन्न झालो, 28व्या वर्षी मी निघून गेलो. 28 आणि 14 किती होतात मग? 32 आहे ना, 42व्या वर्षी प्रभू रामचंद्र पुन्हा वापस येऊन सिंहासनावर बसले, राज्य अशा प्रकारे करायला लागलेले आहेत. आणि मग ते जुनं आठवलं की काय केलं आपण, कसं जंगलात फिरलो, कसं राक्षसाने त्रास दिला, सीता एवढी प्रिय भक्त माझी रावणानं सोडून नेलं, त्यावेळेस माझं अंतकरण कसं तळमळे, रावणाला कसं मारलं, त्यासाठी किती कष्ट. तर काही काहींचा हा स्वभाव असते. काही काही काय करतात, आपलं बरंचसं आयुष्य मागचं कसं याच्यात विचारात घालतात. ठीक आहे, होतं कसं होतं मागचं, ध्यान मान सोडून लागा मार्ग. आमचे गुरुजी परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबा ज्या धर्मशाळेत विद्यार्थी असताना राहिले, त्या धर्मशाळेत मी बरेच दिवस महाभाष्य सांगतो, गीता भाष्य सांगितलं. संस्कृतचा ग्रंथ आहे, तर तो मी पाठ घेतला होता. आमचे विद्यार्थी राहत, कधी कधी मी बी राहू. मग तो कीर्तनाला त्या धर्मशाळेकडून गेलो. मग मला कोण तरी सांगितलं की महाराज इथं राहत होते, ही धर्मशाळा पळली होती. महाराजांना नाही सांगितलं. मग मी महाराजांना म्हणलं, मला तुम्ही आधी राहिले का? आता मी तर एखाद्या ठिकाणी मी तुम्हाला 50 खेप सांगतो की हा मी इथं येत जाऊ, इथं बसत जाऊ, इथं नामस्मरण करत जाऊ, इथं हे करत जाऊ, मी सांगतो. पण त्यांनी ते भूतकाळ कोणी नाही सांगितलं मला की मी या धर्मशाळेत राहते, कीर्तन केले, महाराजचा फेटा घेऊन मी 50 खेप गेलो, त्या धर्मशाळेच्या पुढे 1000 खेप गेलो, पण एकदा असं नाही म्हणले की इथे मी राहिलो. भूतकाळ आहे, गेलं ते गेलं. त्या गोष्टीचं चिंतन करण्यामध्ये गतन्न शोचामी हसन्न जलते, त्या कोणाच्या वाक्याने, तो राजा बायकोनं फसवलं त्याला बघून प्रसिद्ध आहे ना बाबा. त्याचे शतक, वैराग्य शतक, नीती शतक, गिट्टीनं रीतीनं लोकांना डोकं खाल्लं. शतक तर त्याला तर कोण त्याची बायको त्याला मूर्ख म्हणली. दोघं मैत्रिणी अशा खोली म्हणजे बोलत होत्या. हा राजाला काय मान कधी आला तुम्ही, त्या मैत्रिणीला म्हणते. आणि या राजाचीच बायको राजाला म्हणते, या मूर्ख राजे किती वेळची वाट बघली. या त्या पोळीची टिंगल घेतली एक साली म्हणून समजा, आणि बायको म्हणते या मूर्ख राजे, म्हणजे आता काही राहिलीशी. त्यातल्या त्यात तो राजा आहे समजा, तुमच्या माझ्यासारख्याला म्हणलं तर काही नाही समजा, आहे की नाही. पण राजाला ते म्हणते या मूर्ख राजे, तर म्हणजे किती भयंकर घटना घडली ते. त्याला एकदम राग आला, पण त्याला माहिती आहे ही राणी शिकेल आहे, हे भुकेलवाणी बोलणार नाही, इसमें तो कुछ होगा. त्या राजाचा प्रधान विदुष होता. नाही अष्टावक्र त्या आयुष्यात गेले वाटते. तर काय पूर्ण कथा इकडे तिकडे होत राहिली. त्या आले येता बरोबर हा राजा त्या महाराजाला म्हणते, या मूर्ख बसा. तू बघायला मला मूर्ख गतन्न शोचाने, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या गोष्टीचा जो शोक करते त्याला मूर्ख म्हणतात. मी कधीच करत नाही. हसन्न करते, जो हसता हसता बोलते त्याला मूर्ख म्हणतात. मी कधी हसता हसता बोलत नाही. खादन्न गच्छामि, जो खाता खाता चालते त्याला मूर्ख म्हणतात. मी कधीच खाता खाता चालत नाही. राजा म्हणला असतं तर आपण मी काहीच करेल नाही. आपली बायको आपल्याला मूर्ख कशी म्हणली. चौथं वाक्य त्या मंत्र्याच्या मुखातून, त्या महाराजाच्या मुखातून निघलं. दोघं जण बोलत असताना मी कधीच म्हणतात तिसरं कोण घालत नाही. राजा जमलं बसा 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 बसा. ती बायको मैत्रीण दोघी बोलत होत्या, मी गेलो मधात म्हणून तिने मला मूर्ख म्हटलं.
इतकं बारीक आहे बा. मग समजा भीतीचे आळून ऐकणं कशात बसते ते का धडधड माहिती आहे दोघं बोलून राहिले तर त्या मनातही जायचं नाही. तर मग भीतीचे आळून ऐकण्याचं याच्यात कुठं मिक्स करायचं ते पहा. तर गेलेल्या गोष्टीचा शोक करणं ही शहाणपण नाही, मुळीच करू नये. गतन जो गेलेल्या गोष्टीचा शोक करत राहते, मी कसे दिवस काढले, मी अरे आमचं कसं होतं भाऊ, जाऊ दे. बाकीचे काय सगळे पालखीतच होते का, तू एकटाच फजिता होती काय? हजारो लोकांच्या फजिता होत्या जगामध्ये. जास्त त्याचा विचार करत राहायचा नाही, शास्त्र कथन करते. असो, आता वैज्ञानिक शोध आहे. विचार जर एक विचार जर 3 तास तुम्ही पुन्हा पुन्हा डोक्यात खेळवला तर तुम्हाला ताप येते. एका दिवसात विचार किती करता का 36,000 का काही असाही आकडा मी ऐकला सुद्धा. 6,000 विचार किती दिवसात? एका दिवसामध्ये 6,000 विचार तुम्ही करता. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाला जास्त पकडून ठेवता 3 तास तर तुम्हाला ताप येतो. टायफॉइडचा जर ताप असेल तर रोज एक नारळाचं पाणी प्यायचं, लवकर कव्हर होतं. आणि जर असा आपला साधा ताप असेल तर एक औषध आणून ठेवावं. आजच माझ्या वाचण्यात दिली, त्यामुळे आधी सांगितलं नाही तुम्हाला. रुई असते की नाही, रुई, त्या रुईची मूळ आणून ठेवायची. ताप उतरत नसला त्या रुईच्या मुळीला एखाद्या फडक्यात बांधायचं, कानाला बांधून ठेवायचं. कानाला बांधायचं. ताप उतरतेच समजा. आणि महाराज नाही उतरली तर झाली उपाय देऊन घ्या. पण समजा आता रात्र झाली, डॉक्टर नाही काही नाही, मग ते फडके वगैरे ठेवतात ते करा. रुईची मूळ घरामध्ये एकदा आणून ठेवायची. मग ते मूळ अशी बांधायची. कानाला जर ते मूळ तुम्ही अशी बांधून ठेवली तर ताप उतरायला बरीचशी मदत होते. पण नारळाच्या पाण्यासारखी औषध टायफॉइडसाठी कोणतीच नाही. जर नारळाचं पाणी रोज एका नारळा जरी पेले तरी लवकर टायफॉइड तुमचा कव्हर होते. जास्त सलाईन घ्यायचं काम पडत नाही. चला, तर गेलेल्या गोष्टीचा विचार करणं हे शहाणपण नाही. प्रभू रामचंद्र वशिष्ठजींना म्हणतात, प्रभू मी खूप मागचा विचार करतो, कृपया यातून तुम्ही मला सोडा. काय करायला पाहिजे यासाठी? जो गेलेल्या गोष्टीचा जास्त ज्याच्या डोक्यात विचार येत राहते, वशिष्ठजीने त्यांना सांगितलं तू मोहिनी नावाच्या एकादशीचं व्रत कर. नेमका आता वैशाख महिना आलेला आहे, प्रतिपदा आहे आजची समजा, आता येईलच पुढे एकादश, आणि तू ही एकादश कर. तो व्यक्ती मागचं टेन्शन घे. मग त्यासाठी कथा सांगितली थोडी की सरस्वती नदी, त्या नदीच्या काठावर एक भद्रावती नावाची नगरी होती. चंद्रवंशातला सत्य प्रतिज्ञेत धृतिमान नावाचा राजा तिथं राज्य करत होता. आणि त्या राज्यामध्ये धनपाल नावाचा एक धनी, खूप श्रीमंत अशा प्रकारचा वैश्य राहत होता. आणि तो खूपच धर्म कार्य करी. त्याला 5 मुलं होते. सुमना, दुसरा मुलगा होता द्युतिमान, तिसरा मुलगा होता मेधावी, चौथा मुलगा होता सुकृत, 5वा मुलगा होता धृष्टबुद्धी. 5 मुलं होते. आणि हे मुलंही 4 चांगले होते, एकच जरा खराब होता. त्याच्यासाठी या एकादशीचं महात्म्य. तर हा जो धनपाल होता वैश्य, हा खूप दान केला. याला विहिरी खोदणं, तळे करणं, ढोरागुरासाठी हौद तयार करणं, झाडं लावणं, याला खूप आनंद वाटे. खूप तळे बिळे यानं तयार केले होते. मला जीवनात एक छोटस जरी हौद बांधता आला आणि पाण्याची व्यवस्था करून देता आली तर खूप महत् पुण्य लागते. तुझ्या सांडपाण्याचा हौद बांधला तरी पाणी कितीतरी साठवल्या जाईल, पण नाही कोणी प्रयत्न करत. एखादं जर तुम्ही तळं बांधलं आणि त्यात फक्त 7 दिवस ढोरं पाणी पेले, ते मुळला तो हौद गेलं ती हिसकून सर्व. 7 दिवस किंवा महिनाभर, म्हणजे 7 दिवसाच्या कमी नसावं. आणि महिन्याच्या वर असतं तुम्ही वेगळं. पण कमीत कमी 7 दिवस तुम्ही बांधलेल्या हौदात जर ढोरानं पाणी पेलं तर देवांनाही ती व्यक्ती पूजनीय होते, एवढं पुण्य लागते. फक्त त्या हौदात किती दिवस पाणी प्यायचं? 7 दिवस. मग वाटलं परत तुम्ही तो हौद इचकून आचकून इटा बिटा घरी बांधल्या आणि तुमचे खांड बांधले तर काही अडचण नाही. पण कमीत कमी किती दिवस प्यावं फक्त पाणी? 7 दिवस. देव तुमची पूजा करता. आणि या धनपालानं किती काही तळे तयार केलेले. समजा तुम्ही एखादं तळ तयार केलं, त्या पावसाळा आला, त्या तळ्यामध्ये पाऊस पडला, तर पाऊस पडल्यावर जेवढे थेंब असे रिटर्न होतात की नाही, तर जेवढे थेंब त्यामधून उडतात तेवढे 1000 वर्ष तुम्हाला स्वर्गात राहायला भेटते.
एका थेंबाला 1000. मग समजा एका तळ्यामध्ये जर 1000 थेंब पडले तर 1000 गुणेला 1000, 1000, 10,000, लक्ष 10 लाख वर्ष तुम्हाला स्वर्गामध्ये राहायला मिळते. किती पुण्य आहे? थोड्याशा त्याचं पुण्य जास्त आहे, थोडस पाप केलं तर त्याचं पापही खूपच होत. सगळंच आहे. चांगले जेवढं चांगलं जसं सहज आहे तसं खराबही सहज आहे. म्हणजे पाप करायला तर जास्तच गुन्हे करावे लागतात अशातला प्रकार नाही. तर निर्जल प्रदेश आहे त्याला, तिथं जर तुम्ही जलाशय बनवलं तर त्यातून एवढं पुण्य तुम्हाला मिळते, एवढं पुण्य मिळते. त्या पाणपोळीच समजा की एका दिवसामध्ये निर्माण होणारं पुण्य एवढं मिळते की एका दिवसाच्या पुण्यानं 1 कल्पपर्यंत तुम्ही स्वर्गातला राहता. निर्जल पाहिजे, म्हणजे जवळपास पाण्याची व्यवस्था नाही पाहिजे, तिथं तुम्ही राजनं भरून ठेवायला पाहिजे. मग त्यातून जे पुण्य निर्माण होते एका दिवसाच्या पुण्यानं स्वर्गामध्ये 1 कल्प राहतात. 1 कल्प म्हणजे काय? 1 कल्प म्हणजे काय? ब्रह्मदेवाचा 1 दिवस. ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे काय? 1000 71 महायुग एवढा कालावधी. म्हणजे समजा कितीतरी कोट्यावधी वर्ष तुम्हाला स्वर्गामध्ये राहायला मिळते. म्हणजे पानपुरी लावली 1 दिवस जर चालली ते फक्त दुसऱ्या दिवशी समजा मला राजनं फोडले 1 दिवस जरी चालली 1 कल्प. 1 कल्प म्हणजे थोडक्यात सांगू तुम्हाला, 1 कल्प म्हणजे 14 इंद्रांचं आयुष्य. जे देहाचे 14 पुरंदर जाती ज्ञानोबा ज्ञानेश्वरी म्हणतात. किती इंद्राचं आयुष्य? 14 इंद्रांचं आयुष्य पानपुरीच्या एका दिवसातून टेलर पुण्य निर्माण होतं. किती दिवस फक्त पुण्य? नुसतं टेलर म्हणलं चालेल, मी त्याला काही सावकाश टेलर वगैरे तर एका दिवसाचं पुण्य एवढं निर्माण होते की तुम्ही 1 कल्प पर्यंत स्वर्गात राहता. 1 कल्प 14 इंद्राचं आयुष्य. मग समजा तुम्ही पानपुरी लावली ते 2 दिवस चालले तर तुम्ही 28 इंद्राच्या आयुष्य इतकं स्वर्गात, म्हणजे इंद्र जाईल पण तुम्ही तिथंच राहतात. एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त अशा प्रकारे होते. जो जलाशय बनवू शकत नाही, हौद बनवू शकत नाही, पण दुसऱ्याला म्हणजे हव्या रस्त्यावर आहे आणि देवान तुला पाणी दिलं, करणं एखादा हौद, करणं एखादा हौद, पिकीन ढोरं पाणी गोळा, काहीच नाही, आपल्या भागात कोरड आहे, देव तुझ्यावर प्रसन्न आहे. आता त्या करणाऱ्याला काय पुण्य लागेल ते वेगळं, ज्यानं सल्ला दिली त्या माणसाला पुण्य लागते. त्या पुण्याच्या भरोशावर तो 1 करोड वर्ष स्वर्गात राहते. काय हो महाराज, स्वर्ग 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 कस तरी वाटते. कस तरी कस काय वाटते? साधी गाडी सोडून एसी मध्ये बसलं तर बरं वाटते. साधी ऑर्डिनरी सोडली बघा सासा धडधा आणि त्यात जर समजा तुम्हाला 2 गाड्या आल्या एका मागे, एक आली फासा धडधा आणि दुसरी लगेच मागे आली, त्याच्यावर पाठी लिहिलेली होती साध्या दरात प्रवास, गाडी एसी, कोणतीच बसताना तुम्ही काही विचारायचं नाही. हा प्रश्न विचारायचा नाही, तुम्ही काही उत्तर द्यायचं नाही. पुढे मस्त ऑर्डिनरी गाडी उभी आहे, ऑर्डिनरी गाडी एकदम सरळ आणि माग शिवशाही आणि त्याच्यावर लिहिलेलं की साध्या दरात, कोणी त्यात जाईल. मग तुम्हाला नुसतं तिथल्या तिथं तेच टपरं तेच शिवशाही 4-5 वर्षांना कशी होते खडखड 5-7 वर्षांना. मग इथल्या इथं जर तुम्हाला गाडी निवडता येते समजा की बशाले आहे एका उभा आहे, मग स्वर्गात कसं असेल? स्वर्गामध्ये कसं असेल म्हणजे स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका पायरीस म्हणतात की नाही, लोखंडाला लावलं त्याचं सोनं होते. ऐकून आहे तुम्ही का? बाउंडी आहे, लोखंडाला लावलं की सोनं होते. तो पायरीस आहे की नाही? तर ते पायरीसाचे लोक असे खिशामध्ये असतात, असे गुतेल तर ते देव असे काढतात. हा पायरीस कोण माझ्या समजला फेकून देतात. कुठे बी कुत्र जर आलं, कुत्र तर त्या कुत्रीला मारतात. स्वर्गाची रक्षा करणारी कुत्री आहे बरे, तिचं नाव आहे सरमा. काय नाव आहे? सरमा. कुत्रीचं नाव काय नाव सांगा? सरमा. स्वर्गाची रक्षा करते ते, स्वर्गाची कुत्री आहे ती सरमा. असं आम्ही ते वाचलं पंढरपुरातली गोष्ट. रुक्माबाई आबाची सेवा नाही करत काय? मी त्या ताई म्हणलं, ताई म्हणून तुला नाही गोड नाव ठेवलं. म्हणजे काय ठेवलं रे? म्हणलं सरमा. असं काय नाही, बोल गेली आबा 2-3 दिवस मस्त चालू. पुरुषी मला शर्मा म्हणते, पुरुषी मला शर्मा म्हणते. मी आता जोड्याला शर्मा ताई काय मस्त लगे फोडणी तेल शिल्लक जमलं आमचं त्या शर्मा.
एक दिवस आता मी आबाया देखत कसं म्हणजे कारण मला म्हणता बरोबर आबा हसायला लागला. आता डॉक्टरला एमडी डॉक्टरला समजायला काय वेळ लागून राहिला समजा. मग मी तिथं म्हणून मी दुसरीकडे चालू करतो शर्माताई शर्माताई. तेच गेले आबाजोबा बाबा काय उशी लयच आहे काय त्यानं मला नवीनच नाव ठेवलं. आबा म्हणत काय ठेवलं लय लहान ठेवलं काय ठेवलं म्हणजे शर्मा. आबा म्हणत काय शर्मा. आबा एक डोळे शर्मा ते हो शर्माचा अर्थ तुला माहिती आहे का काय होते. मी तेव्हा गेलो म्हणलं खूपच मस्त होतं खूपच चांगला होते. आबा खूपच मस्त होते घेतलं लिहायला सुरू केलं. आता आबाच्या पोटात गोष्ट राहत नाही अशा गोष्टी आबाचा एक गुण आहे. आम्हाला जमली ना 2-3 दिवसात वर रुकणे तो तुले कुतळली म्हणते. कुत्री तिथे जरा सुशिक्षित भाषेत तो बोला आपली गावाला भाषा केली वर रुकणे तुले कुतळली म्हणते कुतळली. शर्माचा अर्थ कुतळली फक्त स्वर्गातली कुत्री. स्वर्गातल्या कुत्रीला काय म्हणतात तिचं नाव काय शर्मा. काय सांगत मी तुम्हाला. हो तर नुसतं हा तिथं पाणी सगळे लोकांच्या खिशाला अडकून येतात असे काढून फेकून देणार. परिसा भागवत पुऱ्या पृथ्वीवर एकजण होता त्याच्यावर परीस होता तर त्याचं नाव अजून परिसा भागवत आहे. पंढरपुरामध्ये हे जे रुक्मिणीचे सेवक आहेत की नाही याचं आडनाव पहिलं रसाळ आहे. मग यायचं काही धिंगाणा केला. धिंगाणाला संस्कृत मध्ये उत्पात म्हणतात म्हणून म्हणजे उत्पात म्हणायला लागले. म्हणून ते रुक्मिणीचे भक्त जे त्याला उत्पात आणि विठ्ठलाचे भक्त आहे त्याला म्हणतात बडवे. रुक्मिणीचे जे आहे त्यांना काय म्हटलं जातं उत्पात. या उत्पादेचं आडनाव पहिलं रसाळ आणि या रसाळ वंशातला माणूस रुक्मिणी पुढे रोज भागवत सांगे 4 महिने चतुर्मासात. ईश्वराच्या कृपेनं आपल्याला तो योग आला की पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात 4 महिने आपण भागवत सांगितलं. रोज 1 तास प्रवचन पंढरपुरामध्ये आपण करत होतो. तर ते भागवत सांगत म्हणून भागवत आणि त्यांच्याजवळ परीस होता म्हणून पैसा शब्द तयार झाला परिसा भागवत. एक परीस सापडला तर एवढा गोंधळ. सामान्य शिंकाव स्वर्ग 1 करोड वर्ष राहायला भेटते तुम्हाला. कधी पण तुम्ही फक्त दुसऱ्याला म्हटले की हौद बात तुम्ही नाही आणला तुम्ही दुसऱ्याला म्हटले हौद बाण तर एवढं पुण्य तयार होते की 1 करोड वर्ष तुम्ही स्वर्गात राहता. काय गाड्या असतात काही काही गावाला तरी उतरू वाटत नाही. असतात की नाही अशा गाड्या गावाला तरी उतरू वाटत नाही. एकदा आमचं पनवेल लेट येतं मागच्या वर्षीची गोष्ट. रेल्वेचं रिझर्वेशन जमलं नाही. खामगावातून एक अशी ट्रॅव्हल्स आहे जे पुणे व्हाया मुंबई जाते. पनवेलला आमचं घेतात. मग पुणे मुंबई रोडवर द्रुतगती मार्गावर मधातच पनवेल. मी त्या गाडीत बसलो खामगावातून पुणे 550 किलोमीटर. तिथून 80-90 100 झाला मॅक्झिमम 100 किलोमीटर पनवेल. एवढं गेल्यावर त्यानं मला उतरले महाराज आलं म्हणे. मला आलं मी मला आठवत येते की गाडी म्हणजे खूपच भारी होती खामगावातली. म्हणलं हो आलोय का हो. म्हणजे चांगली जर गाडी असली तर ठिकाणा उतरू वाटत नाही. आणि स्वर्ग तिथं परीस कचरासारखं असं झाडायला लागले की त्याच्यात परीस येतात. चिंतामणीचे दगड चिंतामणीचे तर काय तिथं सडका आहेत सडका. तुम्हाला कल्पतरू नाव माहित आहे का नाव. ज्या झाडाखाली बसलं की काहीही भेटते त्याला कल्पतरू. कल्पतरूचे बगीचेच्याच स्वर्गात. अशा स्वर्गात तुम्हाला 1 करोड वर्ष राहायला भेटते. कशानं फक्त एखाद्याला म्हणायचं हौद बांधणं. काय म्हणायचं फक्त एखाद्याला हौद बांधणं प्रयत्न करायचा. काही थोडंफार कमी पडलं तर बांधूनही घ्यायचा. जेवढं पुण्य लागते तुम्हाला 10,000 स्वर्ण मुद्रा देण्याचं पुण्य तळ बनवण्याला प्रति दिवशी लागते. त्याची खूप मोठी कथा आहे. आपला वेळ समाप्त होता. रस्त्यानं चांगले चांगले वृक्ष झाड झुडप हा धनपाल नावाचा वैश्य लावत होता. मला झाडायचं तर असं नीट आहे का मी तुम्हाला भरोभर सांगतो. जरा तळ्याच्या काठावर जर पिंपळाचं झाड जर तुम्ही लावलं तर प्रत्येक पर्वाला पर्व म्हणजे पुण्यकाळ म्हणजे संक्रांती सूर्यग्रहण दिवाळी दसरा याला पर्वकाळ म्हणतात. तर अशा याला तळ्याच्या काठावर झाड आहे आणि त्या पिंपळाचे पानं जर त्या तळ्यात पडायला लागले ना तर जेवढे पानं पडतात तेवढे पिंडदान करण्याचं पुण्य लागते तुम्हाला. काय लागून राहिले 1 पिंपळाचं झाड लावायला पण पाण्याच्या काठावर. आणि त्यात कसं बी ते पान उडून गेलं कधी बी पर्वकाळाच्या दिवशी तर तुम्हाला पिंडदानाचं पुण्य प्राप्त होते. वृक्षाचं एवढं महान अशा प्रकारे पुण्य भेटते. आपण लावलेल्या झाडाचे जर पक्षी पानं फुलं काही खात असतील
तर जेवढे पक्षी त्या झाडावर बसून त्या झाडाच्या फळाचा उपभोग घेतात तेवढे ब्राह्मण जीव घालण्याचं तुम्हाला पुण्य लागते. एवढं झाडाचं विशेष अशा प्रकारचं पुण्य आहे. सावली त्या झाडाची जेवढी पडते त्याच्या आश्रयाने जेवढे लोक राहतात त्या पुण्यानं तुमचे पितर स्वर्गात जातात. तुम्ही लावलेल्या झाडाची सावली जर कोणी घेत असेल तर. आता एक गोळी सांगतो तुम्हाला. गोळी झाडाच्या संबंधातली गोळी. पूर्वीच्या गोळीचं लस नाव निघत जाय बघा. आंग घेतलं नाही, आंग घ्यायची गोळी घेतली नाही. एक गोळी सांगतो आंग घ्यायची. आजारी जरा शास्त्र साहेब बिना आंघोळीचं कधीच राहू नये. बिना आंघोळीचं मग खूपच नाईलाज झाला तुमचा आणि तुम्हाला आता संधीच नाही, तुम्हाला आंघोळच करता येत नाही, तर आमचं शास्त्र म्हणते फक्त पिंपळाच्या झाडाला धक्का लावा. जमलं झालो. फक्त काय करायचं, पिंपळाच्या झाडाला असा स्पर्श करायचा. पिंपळाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला तुम्ही शिवले तर तुम्हाला आंघोळ करण्याचं पुण्य भेटते. आंघोळ करण्याचं पुण्य. एखाद्या वेगळा आपण पुरून आलो कोणाला समजा, पण आता काही इलाजच नाही, कोणाला घरी जायला लागतं, मनात जर पिंपळाचं झाड दिसलं तर त्याला स्पर्श करायचा आणि बस प्रवेश करायचा. पण मात्र शास्त्रानं दिलेल्या सवलतीचा वापर खराब नसतात. त्याचं मग कधी हा मग काय लागून राहिलं मग झालं कधी इकडे रोज बसायला की सोमवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी नाही, त्या दिवशी कोणाची आंघोळ जुम्मा आहे ना. सांगतो ना सगळं. नाही, छान प्रश्न आहे. प्रश्न विचारले की आनंद वाटते. कसं काय प्रश्न माझं खाद्य आहे. नाही आलं तर नाही आलं, दे घेंगे. पण प्रश्न विचारला की माझी अशी तब्येत फुलते. तुम्ही जर प्रश्न विचारला की असं समजा की तुम्ही मला मिष्टान्नाचं भोजन दिलं, इतका आनंद वाटते प्रश्नाचा मला. तर पिंपळाच्या झाडाला जर तुम्ही स्पर्श केला तर आंघोळीची गोळी घेतली आहे. आंघोळ करायचं काम नाही. आंघोळ केल्याने जे पुण्य मिळते ते पिंपळाच्या झाडानं, पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला. तर लाल पेनात घेऊ, लाल निळी काळी शाही काही वापरू नको. मला त्याला काय शाही वापरायला पक्क ध्यानात बसून. तुम्हाला माहित नाही ते आम्हाला माहिती आहे. तर पिंपळाचा स्पर्श जर केला तर स्नानाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. पिंपळाजवळ केलेला परमार्थ ही आहे का, पिंपळाजवळ जर तुम्ही एकदा देवाचं नाव घेतलं तर करोड वेळेस देवाचं नाव घेण्याचं पुण्य लागतं. पिंपळाच्या झाडाच्या संपर्कातला परमार्थ हा करोडपटीने जास्त होतो. करोडपटी. किती पटीने? करोडपटीने जास्त अशा प्रकारे होतं. सोमवती अमावस्या आहे समजा. सोमवती अमावस्या दिवशी तुम्ही मौन धरलं, मस्त शुद्ध स्नान वगैरे करून 1000 गायांचं दान केलं, एवढं पुण्य. सोमवती अमावस्या म्हणजे साधी अमावस्या नाही, सोमवारी आलेली अमावस्या. आंघोळ केलं, आंघोळ केली म्हणजे रोज तर आंघोळ करतात, पण सोमवती अमावस्याला समजा तीर्थाची आंघोळ केली, गंगेची आंघोळ केली, म्हणजे 1000 गाईचं दान केलं तुम्ही आणि त्याच्यावर जे पुण्य भेटते ना तुम्हाला, तर ते पुण्य तुम्हाला फक्त पिंपळाला नमस्कार केल्याने लागते. पिंपळाला असा फक्त नमस्कार केला तर एवढ्यानं सुद्धा तुम्हाला एवढं महान पुण्य मिळते. 7 प्रदक्षिणा केल्या जर पिंपळाला, मिनिमम किती प्रदक्षिणा अशुभ? 7 जर प्रदक्षिणा केल्या तर 10,000 गोदानाचं पुण्य लागते. दशरथ बोलला आपल्या इथं पुढे आहे पिंपळ, काही कठीण नाही, हजारो ठिकाणी आहे. 7 प्रदक्षिणा जर केल्या तर तुम्हाला 10,000 गाई दान करण्याचं पुण्य अशा प्रकारे प्राप्त होते. पिंपळाची नुसती डांग कापली, पिंपळाची नुसती डांग जरी तुम्ही कापली तर 1 कल्पपर्यंत तुम्हाला नरकात राहावं लागतं. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर तर छेदन कधी करू नये. काही असेल अडचण तर मग मला भेटा, काय प्रोसिजर आहे ते आपण पाहून घेऊ. मग अजून बारीक, पण विनाकारण काम नाही, कथाने आल म्हणून कापून टाका. अशी जर तुम्ही पिंपळाची 1 फांदी जर नुसती कापली ते 1 कल्प म्हणजे 14 इंद्रांचं आयुष्य, एवढं वर्ष तुम्हाला नरकामध्ये राहावं लागते. 8 बेलाचे झाड, 7 बोरीचे झाड आणि 10 निंबाचे झाड लावल्यावर जे पुण्य भेटते ते 1 पिंपळाचं झाड लावल्यावर पुण्य भेटते तुम्हाला. एवढं महत् पुण्यदायक वृक्ष आहे. तर हा झाड लावायचा,
विहिरा खंदायचा, हौद तयार करायचा, खूपच पुण्यवान. मग यथा बीज हो तथा आपलं बाप तैसा बेटा. मुलंही चांगले झाले. सुमना नावाचा मुलगा छान झाला, द्युतिमानही चांगला झाला, बापाच्याच पावलं टाकायचा. मेधा बीबी आणि सुकृत नावाचा मुलगाही चांगला होता. पण एक म्हण आहे पहा आपल्याकडे ऊसाच्या पोटी, तर तसा एक आलाच बुवा, त्याचं नाव होतं दृष्ट बुद्धी. महानारायक होता, खूपच वेश्यागामी, देवपितरांना न मानणारा, पाचही प्रकारचे महापातक करणारा, देवाची पूजा मुळीच न करणारा, असा भयंकर. पण वडील चांगले आणि सत्ता वडिलांच्या हातात होती. एकदा वडील असे बाहेर कुठेतरी गेले कोण्या गावाला म्हणा, पण हा दृष्टबुद्धी तिथं एका परस्त्रीच्या खांद्यावर हात टाकून फिरताना दिसला. त्याला सांगितलं चटकन घरी ये. वडील घरी आले, सांगितलं आजपासून माझ्या घराची उंबरठा तू ओलांडायचा नाही, पाय टाकायचा नाही. घरात पाय सुद्धा तू टाकला नाही पाहिजे. घरातून काढून दिला. आता बापाच्या संपत्तीवर मजा होती, काढून दिल्यावर काय राहिलं. फिरी बलुकरी मागे लोकांना ते देणं बंद केली. मग चोरी करायला सुरुवात केली. मग जंगलात राहायला लागला, चोरी करण्यात पकडला. राजाने त्याला बहिष्कृत केलं गावातून. जंगलात राहायला लागला, तिकडे पशु पक्षी पकडायचा, तेच कापून खायचा. असं त्याचं जीवन सगळं चाललेलं होतं. आणि तो असा नदीच्या काठावर बसेल, याचा माशा पकडू, थोडं फासकान फुसकान गोळा करू, भुजून मस्त मिठा दिलं झटक्यानं सगळं. काऊन पाणी ओढून राहिले हो तुम्ही. तर इथे आपण कार्यक्रम करू अशा विचारानं तो होता. पण कौंडिन्य नावाचे ऋषी आंघोळ करत होते. मग ते आंघोळ झाली त्यांची, बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर त्यांच्या अंगावरचा एक थेंब एका अंगावर उडला. तपस्वी माणसात काय शक्ती असते हो. त्या गोष्टी ऐकल्याचीच बरं वाटते. असं वाटते सगळं सोडून द्या, फक्त नामस्मरणच करा. किती फक्त एक थेंब उडला. साधूच्या शरीराला स्पर्श केल्यावर पाणी त्र्यंबक काका किती पवित्र झालं. थेंब उडला नुसता अंगावर, तर तेवढ्या पुरती याला सद्बुद्धी आली. ते पाणी सुकवतो चुकून असले का आपला हे बाबाच्या विरोधात नव्हतं वागायला पाहिजे. आपलं पार झालं गेलं, पार मिळालं, गंगेला मिळालं, पण काय ना काही पुण्यकर्म करायला पाहिजे. हे पुढा चालू दिसते. साधवा थांबा जरा. कोणते ऋषी म्हणले काय, मी असे असे पाप माझ्या जीवनामध्ये घडले, कृपया मला काहीतरी उपाय सांगा ज्याने माझं कल्याण. अरे बरं झालं, योगा वैशाख महिन्यात ही येणारी एकादश पहिली आहे, शुक्ल पक्षातली आहे. पण ही एकादश, या एकादशीचं व्रत बाळा तू कर. तुझे सर्व प्रकारचे पाप निवृत्त होतील. वेश्यागमनाचं पाप असो, दारू पिण्याचं पाप असो, जलाशय तोडण्याचं पाप असो, अनंत पापाला गिळणारी अशी ही मोहिनी एकादश, या एकादशीचं व्रत तू कर. त्या नियमाने पूर्णतः वाग, तुझ्या जीवाचं कल्याण होईल आणि तू सर्व अशा प्रकारच्या पापातून निवृत्त होशील, असं सांगितलं. त्या धृष्ट बुद्धीने त्या एकादशीचं व्रत केलं. एकाच एकादशीमध्ये त्याला विमान आलं आणि तो वैकुंठ धामामध्ये त्या विमानामध्ये बसून निघून गेला. पण एकादश उपवास भगवंताचं चिंतन मग आम्ही तिथं बरेच जण एकादशी नाही घातलंय, मग आम्हाला होऊन नाही विमान असं सांगितलं. आबा सांगायचे. मग आबाचे भाऊ म्हणत होते जाऊ दे, आम्हाला तर इमान भिमान नाही पाहिजे, तूच बस म्हणते इमानात. आबा सांगतात. मग एक मोठा भाऊ होता म्हणे, तो अरे साधूबा तुला येईन की नाही इमान, आम्हापेक्षा मोठे हो मी न बाहेर येते, तुला येईन की नाही साधूबा इमान. मग आता तू एवढा मोठा साधू, तुला इमान का साधं येईन काय, गोंड्यात येईन म्हणे. मग तू इमान जायला लागलं आणि ते गोंड्याला लटकून आणि असं येऊ स्वर्गात. आता तू मोठा साधू आहेस की नाही, मग तुला इमान साधं येईन काय, इमान एकदम बढिया मस्त नटेल सजेल गोंड्यात इमान येईन म्हणे. मग आम्ही वाटत गोंड्याला लंकू पण येऊ तुला मागे मागे त्याच्यामध्ये. तर असं काही कोणाच्या विमानाला गोंडेल बिंडेल लटक जा नका, कारण आता स्वर्गातली विमानाची जी घडण आहे ती जरा कमकुवत आहे. लटक सांगत त्यालाही पाळसान तुम्ही पळसान. तर त्यापेक्षा असा दिव्य अशा प्रकारे परमार्थ करा मनापासून आणि एकादशी दिवशी जमेल तेवढं भगवंताचं चिंतन करा. मी तुम्हाला एकदा चिंतनाची पद्धत सांगितली होती बा. मुखानं राम 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 असं म्हणायचं आणि मनाने कृष्ण 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 म्हणायचं. 2 मिनिटं तर तुम्हाला फ्रेश आणि प्रसन्न वाटेल. असं करून पाहायचं. तुम्ही मग 10 मिनिट केलं चालेल का, मग तरी तुमचं पाहिजे पाणी 10 मिनिटं
2-4 सेकंद प्रयत्न जबरदस्तीनं करा, जातेच ते मन. राम राम राम. आता कृष्ण 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 चालू असते, पण मनातच येते अटी असारी 42 आणि प्रति 43. तो मन काय झालं, काय ते राम 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 कृष्ण 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 कृष्ण. कोलास्टरले यशीची सुपरही वापरलं चालले, काही कॉम्प्लेटचं काम नाही. मन म्हणते आतून ती चालूच राहते. मुख तुमच्या ताब्याला तुम्ही जोर राम 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 म्हणू शकता, पण आतून मात्र मन एवढं मदत नाही करत, त्याच्यावर बळजबरी करा. असं जर करसान तर मग विमान येईल. जर तुम्ही नुसतं आपलं तसंच उपाशी राहसाल तर मग नाही, पण मात्र पुण्य होईल बरं. विमान नाही येणार पाहिजे. एखादी विनोद पाटला दिवसा चालू रात्रीला येत नसतं, काय ना की देव तुमचं परत केल्याशिवाय राहणार नाही. या दृष्ट बुद्धी जो होता त्याचं कल्याण झालं, आपले झाल्याशिवाय राहणार नाही. मोहिनी एकादशी झाली, उद्याला आपण आता अपरा एकादशीचं चिंतन करू.